मित्रांनो, एकदा कैलाश पर्वतावर महादेव पार्वतीला म्हणतात, ही छान आणि सुंदर अशी कथा जो लक्षपूर्वक ऐकेल, त्याच्या मनातील सर्व भीती, त्याच्या जीवनातील सर्व गरिबी आणि दारिद्र्य क्षणामध्ये संपून जाते. कारण ही कथा एवढी खास आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येतो. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण लक्षपूर्वक ही कथा ऐकावी अशी आमची इच्छा आहे. म्हणून तुम्ही पाहून दुर्लक्षित अजिबात त्या कथेला करू नका. एकदा प्राचीन काळात राजा विश्राम नावाचा एक पराक्रमी राजा होता. त्याला सर्व सुख समृद्धी प्राप्त होती, पण तरीही तो नेहमी अशांत असायचा. कायम त्याच्या मनामध्ये भरपूर प्रश्न असायचे आणि त्याच्या आयुष्यात भरपूर विश्राम असूनही त्याच्या जीवनात विश्राम शांतताच नव्हती. तो सतत तरुण राहण्याची आणि जगातील सर्व सुखांचा उपभोग घेण्याची इच्छा मात्र मनामध्ये बाळगत होता. त्याच्याकडे भरपूर गोष्टी होत्या, तरीही तो मात्र कायम आयुष्यामध्ये इतर इच्छा मनामध्ये आणत जायचा. मग एका शापामुळे राजा विश्रामला अचानक वृद्धावस्था प्राप्त झाली. वासनाने इच्छांनी भरलेले त्याचे मन हे सत्य मात्र स्वीकारायला तयार नव्हते. राजा आपल्या 5 पुत्रांना बोलावतो. त्याचे 4 पुत्र स्वार्थी होते, पण सर्वात धाकटा पुत्र, त्याचे नाव आत्मबोधी ज्ञानप्राप्त, हा अत्यंत कर्तव्यनिष्ठ होता. राजा विश्राम दुःखी सुरात त्यांना म्हणाला, माझ्या पुत्रांनो, मी अजूनही उपभोग घेण्यास आतुर आहे. माझा हा शाप स्वीकारून तुमचे तारुण्य तुम्ही मला द्या. तुमचे दुःख स्वीकारणाराच राज्याचा वारसदार होईल. 4 पुत्रांनी मात्र त्याला नकार दिला, पण पुत्र आत्मबोधी पुढे आला. आत्मबोधी शांतपणे वडिलांना वाकून नमस्कार करत म्हणाला, हे पितृदेव, आपले शरीर वृद्ध झाले असले तरी आपली इच्छा अजून तरुण आहे, हे मी नक्कीच जाणतो. जर माझ्या तरुणाने आपल्याला समाधान मिळत असेल तर मी हे म्हातारपण स्वीकारतो. सुखाचा त्याग करणे हेच कर्तव्य माझे आहे. मग आत्मबोधीच्या त्यागाने प्रत्यक्ष राजा विश्रामला तारुण्य मिळाले आणि आत्मबोधीवर वृद्धत्व आले. ही घटना एका आश्रमात बसलेल्या रामदास नावाच्या जिज्ञासू शिष्याने ऐकली. त्याच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला. रामदास गुरुजींना म्हणाला, हे गुरुजी, राजा विश्रामने आपल्या स्वतःच्या सुखासाठी पुत्रावर दुःखाचा डोंगर टाकला. असे करूनही देव त्याला सुखी होऊ देतात. माणूस स्वार्थाने वागला तर त्याला फळ का मिळत नाही? मग गुरुजी रामदासला समजवतात आणि म्हणतात, हे रामदास, नीट आणि काळजीपूर्वक मी ज्या गोष्टी सांगतोय ते तू आता ऐक. मग गुरुजी म्हणतात, विश्रामने जे काही कर्म केले ते मात्र स्वार्थाचे होते, पण आत्मबोधीने जे कर्म केले ते त्यागाचे आणि प्रेमाचे होते. नियती कधीही कर्माच्या फळाकडे पाहत नसते, ती कर्माच्या भावाकडे पाहते. म्हणजेच विश्रामला फळ मिळाले, क्षणिक तारुण्य, पण मन शांती त्याला मात्र कधी मिळाली नाही. तो अजूनही धावतो. आत्मबोधीला फळ मिळाले, त्याने वृद्धावस्था स्वीकारली, पण त्याला त्यागाचा आनंद आणि कर्तव्य पूर्तीची शांती मिळाली. तो मात्र तिथे स्थिर झाला. मग गुरुजी रामदासला उद्देशून म्हणतात, तू विचारतोस ना की वाईट कर्माचे फळ का बरं नक्कीच वाईट लोकांना मिळत नसते आणि प्रत्यक्ष चांगल्या लोकांना त्या वाईट कर्माचे फळ लगेच मिळते? तर लक्षपूर्वक एक ते मिळतेच, पण ते भौतिक रूपात नसते. राजा विश्रामच्या मनाची अशांतता हेच त्याचे सर्वात मोठे फळ होते. आणि हो, राजा विश्रामने त्यानंतर अनेक वर्ष सुखांचा उपभोग घेतला, पण वासनेची आग शांत मात्र झाली नाही. उपभोग घेता घेता तो मात्र थकला. मग राजा विश्राम आत्मबोधीला भेटून म्हणाले, पुत्रा, मी 100 वर्ष पाहिले, पण माझ्या मनातील तृष्णा एका दिवसासाठी शांत झाली नाही. इच्छांची पूर्तता म्हणजे सुख नव्हे, हे मला आता कळाले. जसा जसा उपभोग घेतला तशी इच्छा मात्र वाढत गेली. मग राजा विश्राम म्हणाला, माझे हे दुःख कधी संपणार? उत्तर, दुःख प्रत्यक्ष तेव्हा संपेल जेव्हा तुम्ही इच्छेला आपले अंतिम ध्येय मानणे सोडून द्याल. इच्छा पूर्ण करणे म्हणजे समुद्राचे पाणी पिऊन तहान भागवण्यासारखे आहे. खरे सुख कशात आहे? मग खरे सुख आहे शांत होण्यास, जगाच्या बाहेर धावणे थांबून स्वतःच्या स्थिर मात्र होण्यात आहे. मग राजा विश्रामने आत्मबोधीचे
तारुण्य परत केले, त्याला राज्यावर बसवले आणि स्वतः वनामध्ये विश्राम म्हणजे शांतता मात्र शोधायला गेला. रामदास श्रोत्यांना म्हणाला, या कथेतून आपल्याला हे मात्र शिकायचे आहे. राजा विश्राम ज्या शांततेसाठी आयुष्यभर धावला, ती शांतता दाकट्य म्हणजेच आत्मबोधीला एका क्षणात त्यागातून मिळाली. तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग म्हणजे तुम्हाला आत्मबोधीसारखे ज्ञान मिळवण्याची संधी आहे. जीवनात जे काही होते ते मात्र चांगल्यासाठी होते. जर तुमच्या आयुष्यात एखादे मोठे दुःख आले असेल तर त्यापुढे तुम्हाला भगवंत असे सुख देणार असतो ज्याची तुम्ही पूर्ण आयुष्यात कधी कल्पना देखील केलेली नसेल. आणि हो, आता यापुढे राजा विश्रामने प्रत्यक्ष तारुण्य परत केल्यानंतर आत्मबोधीला राज्य सोपवले आणि स्वतः तपश्चर्येसाठी शांतमय वन नावाच्या एका घनघोर अरण्यात गेला. त्याने सर्व राजेशाही वस्त्र टाकून तपस्वी वेश धारण केला. रामदास गुरुजींना म्हणाला, हे गुरुजी, राजाने तारुण्य आणि राज्य तर सोडले, आता त्याला खऱ्या अर्थाने शांती मिळेल होय ना? गुरुजी, रामदास, शरीर आणि राज्याचा त्याग करणे सोपे आहे, मनाचा त्याग करणे मात्र कठीण. अर्थात विश्रामने तृप्तीचा शोध सोडला असला तरी त्याच्या मनात अजूनही मी त्याग केला हा अहंकार आणि माझा हा त्याग किती महान आहे हा मात्र मोह शिल्लक आहे. हेच वैराग्य पूर्णत्वाला पोचू मात्र कधी देत नसते. विश्राम वनात कठोर तपश्चर्या करत होता. तो फक्त कंदमुळे खाऊन राहू लागला. अनेक वर्षांनी त्याच्या तपश्चर्येने मोठी शक्ती मात्र त्यांनी प्राप्त केली. आता मात्र पुढे राजा विश्राम आता वृद्ध शरीरात पण शुद्ध मनाने हिमालयाच्या दिशेने निघाला. त्याच्यासोबत शिष्य रामदास होता. तो त्याच्या प्रवासातील प्रत्येक अनुभवातून शिकत होता. प्रवासात त्यांना एका डोंगरावर एकच भव्य पण भग्न झालेले मंदिर दिसले. त्याचे नाव होते अतृप्तीचे मंदिर. विश्राम आश्चर्याने म्हणाला, हे रामदास, या भग्न मंदिरात लोक कशासाठी येत असतील? हे तर अतृप्तीचे मंदिर आहे ना? मग रामदास विवेकपूर्वक म्हणाला, गुरुदेव, मला वाटते या जगात प्रत्येकजण तृप्ती शोधतो, पण सगळ्यांना प्रत्यक्ष मिळते ती अतृप्ती. म्हणूनच कदाचित लोक स्वतःच्या दुःखाचे मूळ पाहण्यासाठी येथे येत असतील. मंदिराच्या आत गेल्यानंतर त्यांना एक विलक्षण गोष्ट दिसली. एका भिंतीवर आरसा म्हणजेच दर्पण होता, पण त्यात पाहणाऱ्यांची प्रतिमा दिसायची नाही, तर त्यांच्या मनातील सर्वात मोठ्या इच्छा आणि त्या इच्छेमुळे भविष्यात होणारे दुःख दिसायचे. मग रामदास घाबरून म्हणाला, हे देवा, हे काय आहे? विश्राम शांतपणे, रामदास, हे ब्रह्मजाळ आहे. आपण जे सुख बाहेर शोधतो ते प्रत्यक्षात आपल्या मनातच ब्रह्म निर्माण करते. ज्याला आपण नियती म्हणतो ती नियती दुसरे तिसरे काही नसून आपल्या इच्छांच्या साखळीतून निर्माण झालेले भविष्य आहे. विश्राम त्या आरशासमोर उभा राहिला. त्याला दिसले की जर त्याने पुन्हा राज्य स्वीकारले तर तो किती दुःखी होईल आणि आत्मबोधीला किती त्रास होईल. मग श्रोत्यांच्या मनातील प्रश्न, मी जो निर्णय घेत आहे तो योग्य आहे की अयोग्य? याचे फळ काय असेल? मग याचे उत्तर, तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य किंवा अयोग्य नसतो, तो फक्त कर्म असतो. त्या कर्माच्या पाठीमागे असलेली इच्छा पाहिली तर भविष्यात येणारे दुःख तुम्ही आजच पाहू शकता. जर तुमची इच्छा स्वार्थी असेल तर भलेही वरवर यश मिळाले, पण भविष्यात अशांतता मात्र तुमच्या नक्कीच असेल. विश्रामने त्या ब्रह्मजलाचे मंदिर सोडले आणि ते एका तेजस्वी पर्वताच्या दिशेने निघाले. विश्राम आता पूर्णत्व शांत झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर त्यागाची नव्हे तर ज्ञानाची एक उत्तम अशी चमक होती. मग रामदास आता प्रश्न विचारण्याची हिंमत करत म्हणाला, हे गुरुदेव, आपण आयुष्यभर विश्राम म्हणजे शांतता शोधली. ती आपल्याला उपभोगातून मिळाली नाही, त्यागातूनही मिळाली नाही. मग ती आपल्याला मिळाली तरी कशातून? मग रामदासकडे पाहून विश्राम हसले आणि म्हणाले, हे रामदास, विश्राम ही अर्थात कोणती गोष्ट नव्हती जी मला मिळाली असती. शांतता हे कोणत्या मुक्कामाचे नाव नाही. विश्राम हे तुमच्या मनाच्या स्थितीचे नाव आहे. मी जेव्हा सुखाच्या पाठी धावत होतो तेव्हा मला विश्राम मिळाला नाही. मी जेव्हा सुखाचा त्याग करून शांततेच्या पाठी धावत होतो तेव्हाही मला विश्राम मिळाला नाही, कारण दोन्ही वेळी मी मात्र फक्त आणि फक्त धावत होतो. मग विश्राम श्रोत्यांना उद्देशून म्हणतात, जेव्हा मी धावणे थांबवले, तृप्ती शोधणे थांबवले, तेव्हा मला समजले
की मी जिथे उभा असतो तीच शांतता आहे. मी आनंदी होण्याचा प्रयत्न करत होतो म्हणून दुःखी झालो. जेव्हा मी आनंद शोधणे सोडले तेव्हा माझ्या असण्यातच मला आनंद मात्र मिळाला. मग रामदास म्हणतात, गुरुदेव म्हणजेच ज्ञानाची अंतिम पायरी काय? विश्राम म्हणाले, ज्ञानाची अंतिम पायरी म्हणजे मी हा करता आहे हा अहंकार पूर्णपणे नष्ट करणे. मी चांगले कर्म केले किंवा मी त्याग केला ही भावना ही जेव्हा संपते तेव्हाच मनुष्य परत परम सत्य बनतो. तू आता विश्राम शोधणे सोड आणि फक्त राहणे शिक. मग आता विश्राम यांनी त्या क्षणी देह ठेवला ते विलीन झाले. रामदासने डोळे मिटले आणि त्याला गुरुजींच्या शांत चेहऱ्याचे दर्शन झाले. रामदासचा अंतिम संदेश एवढाच. रामदास म्हणाला, श्रोत्यांनो, राजा विश्रामने आपल्या जीवनातून 2 गोष्टी सिद्ध केल्या. पहिली म्हणजे इच्छा आणि उपभोग आपल्याला अतृप्तीचे मंदिर दाखवते. दुसरं म्हणजे त्याग आणि ज्ञान जे म्हणजे आपल्याला विश्राम आणि ते शांतता देते. तुमचा प्रश्न असतो मी कोण आहे? उत्तर, मी फक्त एक क्षण आहे. भूतकाळात रमू नका, भविष्याची चिंता करू नका. या क्षणाला कर्तव्य आणि प्रेम यात जगा. विश्राम आपोआप तुम्हाला मात्र तिथे मिळून जाईल. आता गुरु विश्राम यांचे विलीन झाल्यानंतर रामदास एका लहान गावात आला. तिथे त्याने पाहिले की अनेक लोक अपार असे कष्ट रात्रंदिवस करत आहेत पण त्यांना मात्र योग्य ते फळ अजिबात मिळत नाही. रामदासने एका शेतकऱ्याला पाहिले. त्या शेतकऱ्याने पावसाळ्यात रात्रंदिवस मेहनत करून शेतात उत्तम असे पीक घेतले पण अचानक वादळ आले आणि एकाच रात्रीत त्याचे पीक होत्याचे नव्हते म्हणजेच नष्ट झाले. मग रामदास मनात अस्वस्थ होऊन म्हणाला, हे देवा, हा शेतकरी निष्पाप आहे. त्याने विश्राम राजाप्रमाणे कोणताही स्वार्थ ठेवला नाही, फक्त कर्तव्य केले तरीही त्याचे फळ नष्ट झाले. कष्ट करणाऱ्याला न्याय का मिळत नाही असे त्याने म्हटले. याच विचारात असताना त्याला दूर एक तेजस्वी व्यक्ती दिसली. ते स्वतः कर्म आणि नियती यांची देवता होती जी मानवी रूपात प्रकट झाली होती. कर्मदेवता रामदासला, रामदास, तू माझ्या निर्णयावर शंका घेत आहेस का? तू माझ्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेस का? मग रामदास विनम्रपणे म्हणतो, हे देवा, असे अजिबात नाही. मी फक्त माणसाचे दुःख पाहून आता मात्र अस्वस्थ झालो आहे. कष्ट आणि फळ यांच्यात इतका मोठा विरोधाभास भाग नक्कीच का आहे? कष्ट करूनही काहींना फळ न मिळणे हीच खरी नियती आहे का? मग कर्मदेवतेने रामदासला 2 उदाहरणे दाखवली. पहिले उदाहरण, अधुरी मेहनत. देवतेने एका व्यापाऱ्याला दाखवले. तो व्यापारी दिवसात 18 तास कष्ट करायचा, खूप धावपळ करायचा. देवता म्हणाला, हा खूप कष्ट करतो पण तरीही त्याची मात्र प्रगती नाही का? मग रामदास म्हणाला, तो मेहनत तर खूप करतोय पण त्याचे फळ मला मात्र दिसत नाही. मग देवता म्हणाले, एक, हा फक्त शरीराचा आणि वेळेचा कष्ट करत आहे पण त्याचे मन फळाच्या लोभाने इतके भरले आहे की तो कधीही आपल्या कामातील चुका सुधारत नाही. नवीन ज्ञान कधीही तो मनामध्ये घेत नाही. कष्ट जेव्हा शुद्ध विचारांशिवाय केले जातात तेव्हा ते फक्त शारीरिक श्रमाचे फळ देतात, समृद्धीचे नव्हे. मग यातून बोध एवढंच मिळतो, फळ मिळत नाही कारण कष्टात गुणवत्ता आणि ज्ञान याचा अनुभव असतो. आपण धावपळ करतो पण विचार कधीही करत नाही. मग दुसरे उदाहरण दाखवले, नियतीचा अडथळा. देवतेने त्याच शेतकऱ्याकडे लक्ष वेधले ज्याचे पीक नष्ट झाले होते. रामदास म्हणाला, याने तर निस्वार्थपणे मेहनत केली होती, मग याला कसे त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले नाही? मग देवता म्हणाले, होय, पण याला मिळालेले दुःख हे याच्या कर्माचे फळ नव्हे तर नियतीने टाकलेला एक अडथळा आहे. देवता म्हणाला, श्रोत्यांना उद्देशून, जेव्हा मनुष्य नियमाने आणि निष्ठेने कर्म करतो पण तरीही त्याला दुःख मिळते तेव्हा ते दुःख त्याला शिक्षा म्हणून मिळत नसते. ते दुःख त्याला पुढील 2 गोष्टी शिकवण्यासाठी मिळते. पहिले म्हणजे अनासक्ती. तू जे कष्ट केलेस ते फळासाठी नव्हे तर कर्तव्यासाठी केले आहेस. फळ मिळाले नाही तरी तुझे कर्तव्य मात्र पूर्ण झाले. आणि दुसरं असते नवीन मार्ग. हे संकट तुला आता जुना मार्ग सोडून नवीन आणि मोठे काहीतरी करण्याची प्रेरणा देत आहे. पीक नष्ट झाले म्हणजे तो अधिक चांगली बियाणे वापरेल, अधिक मेहनत करेल. संकट म्हणजे थांबणे नव्हे तर दिशा बदलणे असते. मग आता रामदासचा स्वीकार आणि अंतिम ज्ञान. रामदासच्या मनातील सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर आता मात्र त्याला मिळाले. मग
तो हात जोडून म्हणाला, हे देवा मला समजले, कष्ट करून फळ मिळत का नाही, असे नाही तर फळ कोणत्या रूपात मिळते हे मात्र आपल्याला नव्हे तर ते भगवंतांनाच माहिती असते. मग रामदास श्रोत्यांना उद्देशून मोठ्या आवाजात म्हणतो, श्रोत्यांनो, तुमच्या मनातील सर्वात मोठी तक्रार हीच आहे ना की माझे कष्ट फुकट गेले. तुमचे कष्ट फुकट गेलेले नाहीत. तुमचे कष्ट तुम्हाला धैर्य नावाचे फळ देतात. त्या गोष्टीमधून नवीन काहीतरी अनुभव देतात. तुमचे कष्ट फुकट गेलेले नाहीत, ते तुम्हाला नवीन शिकवण नावाचे फळ देतात. तुमचे कष्ट फुकट गेले नाहीत तर ते तुम्हाला तुमच्या कामावरची अनासक्ती नावाचे फळ देतात. आणि हो, तुम्ही फळ फक्त पैसा आणि यश यात शोधता, पण भगवंत तुम्हाला शांतता आणि ज्ञान हे अमूल्य फळ देत असतो. म्हणून प्रथम कष्ट करा, पण फळाची अपेक्षा कधी सोडून करा, कारण फळ जे काही मिळते ते मात्र भगवंतांच्या इच्छेनुसारच मिळते. म्हणून तुम्हाला देखील या कथेमधून भरपूर अशा गोष्टी शिकायला मिळतात. पहिले तर यातून भरपूर गोष्टी मिळतात. जो अहंकार होता, तुमचा मोह होता, या गोष्टी तुम्ही सोडल्या पाहिजेत, कारण याच गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात प्रथम दुःखच दुःख नक्कीच येते. म्हणून प्रथम तुम्ही या गोष्टी सोडून बाकी दुसरे कष्ट करून फळ मिळत नसेल तर या गोष्टीमध्ये तुम्ही बदल करा. म्हणजेच नवीन काहीतरी अजून प्रयत्न करा, पण प्रयत्न करणे सोडू नका. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला या पूर्ण कथेमधून, या पूर्ण व्हिडिओमधून शिकायला मिळतात. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुमच्या प्रत्येक मित्रांकडे आणि प्रत्येकांकडे नक्की शेअर करा. आपण भेटूया पुढील एका अशा सुंदर व्हिडिओद्वारे.